श्रीमद भागवत करण्यासाठी हो किंवा श्रवण करण्यासाठी किंवा कथा करण्यासाठी त्यासाठी भाग्य लागते। फार गोड वर्णन केले शुकाचार्य महाराजांनी। भाग्योदयो न बहुजन्म समर्जितेन सत्संगम च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोमदांधकार नाशम विदाये तदोदयते विवेका। महाराज म्हणतात जीवनातील अज्ञान अंधकार घालवणारे एकमेव साधन श्रीमद भागवत कथा। अखिले दिव्यानंद गुणगान भक्त वांच कल्पतरु नंद नंदन श्याम सुंदर यशोदा किशोर। भगवान श्रीकृष्णाच्या कथा मंदिरामध्ये उपस्थित तमाम श्रीकृष्ण भक्तांना माझा या व्यास गादीवरून प्रणाम। तापलेल्या तापीनं जीवांना परमानंदाची प्राप्ती करून देते ही आविड गोड मधुर असणारी श्रीमद भागवत कथा। पाटील समजायले ना? आनंद मिळाला पाहिजे। ज्या साधू पुरुषांनी आपल्या जीवनाचा हो आपल्या प्रपंचाचा त्याग केला हो आणि प्रभू चरित्र रूपी प्रपंचाचा विचार केला तोच तुम्हा आम्हाला करायचा आहे। हो काल आपण सगळ्यांनी हो द्वितीय दिवसाची कथा श्रवण केली हो। सम्राट परीक्षितजी राजा यांचा जन्म झाला, शुकाचार्य महाराजांचा सुद्धा जन्म झाला, लक्षात घ्या। आणि राजा परीक्षितजीच्या हातामध्ये सगळं राज्य टाकून ते 5 जण पांडव हो स्वर्गारोहण झाले। बरं का रंगाराम, कालची कथा लक्षात आहे का नाही म्हणालो मी तुमच्या? माय काय करावं महाराज, रात्री जेवण काय केलं हेच आमच्या लक्षात येत नाही। तुम्ही तर म्हणता कालची कथा लक्षात आहे का महाराज? बाबा रात्री काय जेवले तुम्ही? आता पंक्तीला आठम असल्यामुळे येतील तुमच्या लक्षात, पण घरी काय खाल्लं हे लक्षात येत नाही। काला राहते लक्षात नाही राहत लक्षात।